लोकांच्या बाबतीत असं होतं की जेव्हा ते आपल्या फिमेल पार्टनरबरोबर जातात, त्यांच्या लिंगामध्ये जरी ताकद आली, आतमध्ये लिंग घातले की त्वरित मागं पुढे केले की त्वरित पाणी पडतं. त्यावेळेस त्या स्त्रिया त्यांना बोलतात की तुमच्यामुळं माझं शारीरिक समाधान होत नाही. म्हणजे अशा पुरुषांना प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन याचा त्रास आहे. म्हणजे त्याला आपण शीघ्रपतन अवस्थेमधील ही अवस्था आहे असे आपण म्हणतो. शीघ्रपतन होण्याचे अनेक कारणे असतात. झिंकची कमतरता असू शकते, मॅग्नेशियमची कमतरता असू शकते, हायपर सेन्सिटिव्ह ऑफ स्किनची झालेली समस्या असू शकते किंवा इतर काही मानसिक आजारामुळेही अनेकांना याची समस्या असू शकते. पण तुम्हाला ही जर समस्या असेल तर तुम्ही योग्य डॉक्टरकडे जाऊन उपचार घेणं खूप गरजेचं आहे. जर तुमच्या लिंगामध्ये मनाची ताठरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या फिमेल पार्टनरचं शारीरिक समाधान करू शकणार नाही. तुमचा फिमेल पार्टनर तुम्ही तिचं शारीरिक समाधान करू न शकल्या कारणामुळे तो अक्षरशः दुसऱ्याबरोबर शारीरिक संबंध करून घेऊ शकतो. मित्रांनो, अनेक फिमेल व अनेक मेल हे लॉजवर जातात शरीर संबंध करण्यासाठी. याचं कारण काय? ज्या स्त्रिया लॉजवर जातात त्यांचे नवरे त्यांच्याबरोबर व्यवस्थित शरीर संबंध करत नाहीत. त्यांचं शारीरिक समाधान व्यवस्थित त्यांच्याकडे होत नाही. त्यांचे असलेला मेल पार्टनर हा त्यांच्याकडे म्हणावं असं लक्ष देत नाही. त्यामुळं त्यांचा जीव गुदमरतो. तर मित्रांनो, आपल्या बायकोनी जर असं वाटत असेल की आपल्याशीच एकनिष्ठ राहिलं पाहिजे तर तिचं शारीरिक समाधान करणं, तिची काम क्रीडा पूर्ण अवस्थेमध्ये नेणे व ते पूर्ण करणं ही तुमची जिम्मेदारी आहे. आणि ज्या पुरुषांना हे प्रॉब्लेम आहेत त्यांनी एकच सांगतो, माझ्याकडे उपचार घेऊन कायमस्वरूपी बरे होऊन जावा. माझ्याकडे उपचार घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला साधारणतः कमीत कमी 20 ते 25 वर्ष ही समस्या होणार नाही म्हणजे होणार नाही. कारण की आमच्याकडे सोनोग्राफी केली जाते, रक्ताच्या तपासण्या केल्या जातात, मग ट्रीटमेंट दिली जाते. म्हणजे आम्ही रिझन शोधतो. तर मित्रांनो, इरेक्टाईल डिस्फंक्शन ही एवढी गंभीर समस्या नाही आहे. फक्त ती समस्या का झालेली आहे की तुम्हाला काहीतरी शारीरिक आजार आहे, तुम्हाला काहीतरी मानसिक आजार आहे आणि तो जर आजार बरा केला तर समस्या आपोआप बरी होते. याच्यामध्ये घालून जायचं काही कारण नाही. अनेक लोक चुकीच्या मेडिसिन घेतात. अनेक लोक कोणती तपासणी न करता मेडिसिन घेतात. मेडिकलमध्ये जातात, डायरेक्ट गोळ्या मागतात, मेडिकलवाले त्याला देतात, त्यांना काही घेणं देणं नाही मेडिकलवाल्याला. तर मित्रांनो, अशा गोळ्यांचं सेवन करू नका. शरीरासाठी तुमच्या खूप घातक आहे. अनेक लोक मित्रांनो अटॅकमध्ये मरतात. याचं बऱ्यापैकी कारण हे उत्तेजक ज्या गोळ्या असतात ते आहे. तुम्हाला खरंच आजार आहे का ते पहा ना, मग ट्रीटमेंट घ्या. मला सांगा, तुम्हाला एखादी गाडी घ्यायची, कागदपत्र पाहणार, तुम्हाला एखादी जमीन घ्यायची, कागदपत्र पाहणार, तर तुम्ही कोणती तपासणी करता? ट्रीटमेंट घेणं हे तुमच्यासाठी जीवाला घातक ठरू शकतं. जर तुम्हाला असं वाटेल मला बरं व्हायचं आहे तर रिझन शोधा, ट्रीटमेंट घ्या आणि कायमस्वरूपी बरे होऊन जावा. तुमच्यासाठी, तुमच्या वैवाहिक जीवनासाठी तुम्ही बरे होणं हे खूप काळाची गरज आहे.